आज आम्ही वर्ग 8वी अ चे विद्यार्थी एक नाटक प्रस्तुत करणार आहोत। नाटकाचे शीर्षक डोळ्यांची किंमत आहे। यात एक नौकर, एक सावकार, अजून एक भिकारी आहे। रात्री 10-11ची वेळ शहरात निजानीज झाली होती। दिवसा गर्दी गोंगटाने गजबजून गेलेल्या शहर आता शांत होते। अशा शांत वेळी शहरातील रिकाम्या रस्त्याने एक भिकारी मोठ्याने ओरडत चालला होता। हे देवा, मला फार अन्याय केलास रे. मला राहायला घर नाही, मला खूप प्यायला नाही. त्या गल्लीत एक सावकार राहत होता। लबाडी न करता संचोटीने व्यापारधंदा करून त्याने पुष्कळ पैसे मिळवले होते। यावेळी तो एका नामांकित गाण्यांचे गाणे ऐकत आपल्या दिवाणखान्यात बसलेला होता। गाणे छान रंगले होते आणि तसाच भिकाऱ्याचे ओरडणे ऐकून आले। गाण्यात रमलेल्या सावकाराचे मन ते ओरडणे ऐकून कळवळले। त्याने हात वर करून म्हटले, गवई महाराज, माफ करा, एक थोडा वेळ गाणं थांबवा. नौकर, बाहेर जाऊन पाहून ये, एवढ्या जोरात कोण ओरडत आहे? हे भिकारी, तू काऊन ओरडत आहेस? बोलून आमचे धनी तुला वरती बोलवत आहे. का रे, एवढ्या जोरात कशाला ओरडत? क्षमा करा महाराज, तुमचं नाव नाही, देवाचं नाव नाही. का बरं, देवाने तुझ्याशी का वाईट केले? देवाने माझ्यावर फार अन्याय केला. मला राहायला घर नाही, खायला प्यायला नाही. तुला पैसे पाहिजे? थांब, मी तुला पैसे देतो. त्याबद्दल मला तुझी एक वस्तू पाहिजे. काय महाराज, तुम्ही चेष्टा करता का? मी तुम्हाला काय देऊ शकतो? मला तुला एक डोळा पाहिजे. डोळा नक्की घ्या. किती किंमत घेणार? 200 रुपये घेणार. बरं, दिवाणगी त्याला 200 रुपये द्या. एकाएकी भिकाऱ्याला वाटले आपण सांगताना काही चूक तर केली नाही। तो घाईघाईने म्हणाला, महाराज, 2000 घेणार. 2000 पाहिजे, काही हरकत नाही. दिवाणगी त्याला 2000 रुपये द्या. भिकारी गोंधळला। इतक्यात लवकर शोधा ठरली, तेव्हा आपण फारच कमी किंमत सांगतो। 2000 ही काही डोळ्यांची खरी किंमत नसावी असे त्याला वाटले। महाराज, मला माफ करा. 2 लाख 2000 नाही, मी 2 लाख घेणार. 2 लाख पाहिजे. देवांजी याला 2 लाख रुपये द्या. भिकारी गप्प झाला। त्याच्या मनात विचार आला, एक डोळ्यांची किंमत जर 2 लाख रुपये तर काय, 2 डोळ्यांची किंमत 4 लाख, 2 कान म्हणजे 5 लाख, 1 नाक म्हणजे आणखी 1 लाख. मग डोळे, नाक, कान, हात, पाय या सगळ्या शरीराची किती किंमत असेल? शिवाय हातपायांचा भाव नक्कीच जास्त असणार. म्हणजे एका हाताचे 2-2 लाख आणि ते पाय, ते डोके, त्यांचे किती लाख? भिकाऱ्याला हिशोब जमेना. किती लाखाचे हे शरीर आहे ते त्याला नक्की समजेना. तो शरमला आणि सावकारापुढे वाकून हात जोडून म्हणाला, महाराज, मी देवाला खूपच बोल लागले. त्याने मला शरीर दिला आहे. मला क्षमा करा. असे म्हणत भिकारी आपल्या मार्गाने निघून गेला।